नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. शेकडो टन रेशनचा गहू पाण्याने भिजला. ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे गव्हाची नासाडी. राज्यात रेल्वे तिकिटांचा काळा बाजार. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरातून दोघांना अटक. अकोला महापालिकेची सत्ता टिकवण्याचे भाजप समोर आव्हान. शहरातील राजकीय वातावरण तापू लागले. पक्षीय बैठकीवर भर. 3 दिवसात 2.47 कोटींची रोकड जप्त. मलकापूर शहर व ग्रामीण पोलिसांची कारवाई. धगधगत्या ट्रकने हादरला महामार्ग. गट्टू वाहून नेणारा ट्रक आगीच्या भक्षस्थानी. आता सविस्तर बातम्या. वाशिममध्ये ट्रकने अकोला शेकडो टन रेशनचा गहू पावसाने भिजला आहे. संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा गहू पाण्याने भिजून खराब झाला आहे. त्यामुळे दोषींवर संबंधित विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 3 दिवसांपूर्वी वाशिम रेल्वे डेपोवर ट्रेनने शेकडो टन रेशनचा गहू पोचला होता. रेल्वे माल धक्क्यावरून माल सुरक्षितपणे गोदामपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित रेल्वे ठेकेदारांची होती. मात्र 3 दिवसानंतरही गव्हाचा माल तिथेच पडून राहिला. दरम्यान काल वाशिममध्ये जोरदार पाऊस झाला. परिणामी शेकडो टन रेशनचा गहू खराब झाला. ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे गव्हाची उचल न झाल्याने लाखो रुपयांचा गहू वाया गेला. मात्र आता या पाण्याने भिजलेल्या गव्हामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच आपल्या जबाबदारीत निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर संबंधित विभाग काय कारवाई करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात वाशिम जिल्हा पुरवठा विभागाचे पुरवठा कर्मचारी अतुल देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माध्यमांना सांगितले की जर गहू ओला आणि खराब झाला असेल तर आम्ही तो माल स्वीकारणार नाही. जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या वतीने PWS गोडाऊन वाशिम येथे उचल प्रतिनिधी म्हणून काम पाहतो आणि PWS गोडाऊन वाशिम येथून वाशिम जिल्ह्यातील 6 तालुक्याच्या धान्य गोडाऊनला आपण माल पाठवण्याची कारवाई करत असतो. हा सर माल PWS जे मालक आहेत व्यवस्थापक त्यांची ही जबाबदारी आहे. इथून हा माल PWS गोडाऊन पर्यंत पोहोचवण्याची आणि PWS गोडाऊन मधून आपण हा माल उचलतो आणि तो दररोज नियंत्रणाप्रमाणे सर्व धान्य गोडाऊनला आपल्या तालुक्यातल्या पाठवतो. सर पावसामुळे माल भिजलेला असेल किंवा हा माल जर असा थोड्या प्रमाणात ओला झाला असेल, परंतु आपण जेव्हा तालुक्याला माल वाटप करतो तेव्हा ओला असलेला माल किंवा खराब झालेला माल आपण त्यांच्याकडून स्वीकारत नाही. नेमकं आता हे याच्यामध्ये जबाबदार कोण असेल माल ओलवण्यामध्ये काय वाटते? नाही सर, त्याविषयी मी नाही सांगू शकत, कारण ही जबाबदारी आमच्या कार्यालयाची नाहीच आहे. आपण PWS गोडाऊनचे जे अधिकारी असतील त्यांच्यासोबत संपर्क करून याविषयी माहिती प्राप्त करून घ्यावी. रेल्वे तिकिटांच्या काळा बाजारांचे रॅकेट चालवणाऱ्या गँगचा छडा लावण्यात मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाला यश आले. मलकापूर येथील पब्लिक रिझर्वेशन सेंटरवर केलेल्या कारवाईनंतर या टोळीकडून 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची तिकिटे जप्त करण्यात आली असून पकडण्यात आलेल्या दोघांचे मुंबईतून रॅकेट चालविणाऱ्या कुख्यात ठाकूर सोबत कनेक्शन असल्याचेही स्पष्ट झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील PRC केंद्रावर रेल्वे तिकिटांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार केला जात असल्याची अनेक दिवसांपासून दबक्या आवाजात चर्चा होती. त्यानुसार मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने कारवाईसाठी अनेक दिवसांपासून सापळा लावला होता. या सापळ्यात दोघांना अडकविण्यात या पथकाला यश आले. PRCवर संशयास्पद हालचाली करताना पथकाने संजय चांडक आणि प्रसाद नामक 2 दलालांना ताब्यात घेतले. त्यांनी तत्काळमधून AC कोचची 3,960 रुपयांची तिकिटे खरेदी केली होती. ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक चौकशीसह ते गडबडले. त्यानंतर त्यांची आणि त्यांच्या बैठक स्थळांची तपासणी केली असता पथकाला 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची तब्बल 182 रेल्वे तिकिटे आढळली. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकिटे खरेदी करून त्यांचा काळाबाजार करणाऱ्या संजय चांडक आणि प्रसादची चौकशी केली असता या दोघांचा मुंबईतील कुख्यात ठाकूर टोळीशी संबंध असल्याचे समजले. हा ठाकूर संपूर्ण राज्यात रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराचे नेटवर्क चालवितो अशी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना शंका आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार संजय चांडक कुख्यात ठाकूर गँगशी सलग कनेक्ट असल्याचे भक्कम पुरावे पुढे आले आहे. चांडकच्या मोबाईलवरून मुंबईतील ठाकूर गँगसोबत झालेली व्हॉट्सअप चॅटची हिस्ट्री ही कारवाई करणाऱ्या पथकांच्या हाती लागली आहे. PRS मलकापूरमधून बुक करण्यात आलेल्या 182 JCR च्या तिकिटांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत, ज्यात 1,61,535 रुपयांच्या 23 लाईव्ह तिकिटांचा आणि 8,48,298 रुपयांच्या 159 जुन्या तिकिटांचा समावेश आहे. अर्थात ही तिकिटे मलकापूर येथून बुक करून ती मुंबईतील दलालांना विकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. पकडण्यात आलेल्या या दलालांकडून जप्त करण्यात आलेली 23 लाईव्ह तिकिटे ब्लॉक करण्यात आली आहेत. तर चांडक आणि प्रसाद या दोघांविरुद्ध रेल्वे कायद्यांच्या कलम 143 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने अकोला शहरातील राजकीय वातावरण खूप तापू लागले आहे. या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेवर एकछत्री वर्चस्व आबाधित ठेवणाऱ्या भाजपसमोर यावेळी सत्ता कायम ठेवण्याची मोठे आव्हान उभे राहिले आहे. विधानसभा निवडणुकीत पश्चिम अकोल्यामध्ये भाजप उमेदवारांच्या पराभवामुळे पक्षात निराशा दिसते. राज्य पातळीवर भाजप प्रणित युती सरकार सत्तेत आले असले तरी राज्यात भाजपची लाट असतानाही पश्चिम अकोल्यामध्ये काँग्रेसच्या साजिद खान पठाण यांनी भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांचा पराभव करून चमत्कार घडून दाखवला. गेल्या 35 वर्षांनंतर काँग्रेसचा उमेदवार येथून विजयी झाला आहे. अकोला पश्चिम हा भाजपचा गड मानला जातो. हा गड उद्ध्वस्त करून काँग्रेसला संजीवनी देण्याचे काम साजिद खान पठाण यांनी केले आहे. महापालिकेत जवळपास 3 वर्षापासून प्रशासन राज सुरू आहे. भाजपचा गड ढासळल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढले आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांचा प्रश्न ज्वलंत आहे. डाबकी रोडची समस्या, निकृष्ट दर्जाचे उड्डाणपूल, शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे कॉन्क्रिटीकरण, महापालिकेचा भ्रष्ट कारभार इत्यादी मुद्दे यावेळी भाजपला घेरण्यासाठी विरोधांकडे तयार आहेत. अलीकडेच काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. अकोला पश्चिममध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांची ताकद उल्लेखनीय आहे. तर भाजपचा मित्रपक्ष राष्ट्रवादीची स्थिती शिंदे सेनेपेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे. भाजपला मनपा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना यांचे आव्हान राहील. दुसरीकडे भारतीय जनता पक्षही आपले पारंपरिक मतदार टिकवून ठेवण्यासाठी सावध पावले टाकत आहेत. भाजप असा पक्ष आहे जो नेहमीच इलेक्शन मोडवर असतो. हे पाहता या मनपा निवडणुकीत भाजप पुन्हा बहुमताने निवडून येईल का, की काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन काही चमत्कार घडवून दाखवतील, हे पाहण्यासाठी नागरिक उत्सुक दिसत आहेत. मात्र सध्या सर्वांच्या नजरा प्रभाग रचनेवर लागल्या आहेत. प्रभाग रचना कधी होणार, कोणत्या प्रभागात काय स्थिती असेल याचा अंदाज सर्वच पक्ष घेत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील बोदवड नाक्यावरील वानखडे पेट्रोल पंपाजवळ मलकापूर शहर पोलिसांनी एका कारची तपासणी करत 1,97,50,00,000ची रोकड जप्त केली. तर यापूर्वी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी धानोरा पुलाजवळ खामगावहून मलकापूरकडे येणाऱ्या चारचाकी वाहनातून 50 लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली. 3 दिवसात एकूण 2,47,50,000 रुपयाची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. मलकापूर शहर पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून बोदवड रस्त्यावर कारची तपासणी केली. मलकापूर ते बुलढाणा रोडवर सिल्वर रंगाच्या कारची तपासणी केली. कारमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील 2 व्यक्ती होते. त्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने गाडीची तपासणी केली असता गाडीतील सीटच्या खाली मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचे दिसून आले. त्यांना रोख रकमेबाबत विचारपूस केली असता त्यांनी समर्पक उत्तर न दिल्याने ती गाडी मलकापूर शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आली. त्यानंतर तहसीलदार व नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मलकापूर, महसूल विभाग मलकापूरचे 2 शासकीय पंच आणि भारतीय स्टेट बँकेच्या कॅश मोजण्याच्या मशीनसह 2 अधिकारी यांचे सक्षम गाडीतील कॅश व्हिडिओ शूटिंगमध्ये मोजण्यात आली. या गाडीत तब्बल 1,97,50,000 रुपये मिळून आले. याबाबत आयकर विभाग नागपूर यांना माहिती देऊन जप्त रक्कम जिल्हा कोषागार कार्यालय बुलढाणा येथे जमा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. मलकापूर पोलिसांनी रात्र गस्तीवर असताना एका पांढऱ्या रंगाच्या कार गाडीला थांबवून तपासणी केली असता गाडीत 50 लाख रुपयांची रोकड आढळली होती. सदर प्रकरण हे आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिल्वर रंगाची एर्टिगा कारमध्ये 2 इसम मलकापूर ते बुलढाणा रोडवरून
स्वतःच्या गाडी क्रमांक MH20 GV 1781 यात छत्रपती संभाजीनगर येथे भरपूर प्रमाणात नगद रोकड घेऊन जात असल्याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मी व माझ्या स्टाफसह आम्ही बोदवड नाका या ठिकाणी नाकाबंदी आयोजन केले। त्या दरम्यान सदरची गाडी मिळून आली। त्यात 2 संशयित इसम मिळून आले। संशयित इसमांकडे विचारणा केली असता गाडीत कॅश असल्याबाबतची खात्री पटली। कॅशबाबत त्यांनी उडाउडीची उत्तर दिली। त्यानंतर सदरचा परिसर हा गर्दीचा असल्याकारणाने आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलो। पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलीस स्टेशन या ठिकाणी माननीय तालुका दंडाधिकारी तहसीलदार साहेब तसेच नायब तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे 2 शासकीय पंच आणि सदरच्या रकमेचं मोजण्याकामी मशीनसह स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मलकापूर येथील 2 अधिकारी बोलवण्यात आले। त्यानंतर पंचांसमक्ष सदरच्या गाडीची झडती घेण्यात आली। सदरच्या गाडीत असलेली कॅश इन कॅमेरा बाहेर काढण्यात आली। त्यानंतर इन कॅमेरा सदरच्या गाडीची पूर्ण झडती घेऊन जी कॅश मिळाली त्या कॅशचं मोजन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांथ्रू करण्यात आलं। सदरची कॅश 1,97,50,00,000 रुपये मिळून आलेले आहेत। गाडीतील संशयित इसमांना कोणत्याही प्रकारे कॅशबाबत प्रभावीपणे त्यांची बाजू मांडता आली नाही। सदरची कॅश जप्त करण्यात आलेली आहे, त्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे आणि सदरची कॅश जिल्हा कोषागार अधिकारी कोषागार बुलढाणा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे। तसेच सदर कॅशबाबत तपास कामी आयकर विभाग नागपूर यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे सदर कॅश कुठून आली व कोठे चालली होती, कोणाकडे चालली होती व कोणी ती कॅश दिली होती मलकापुरातून याचा तपास 2 संशयित ताब्यात घेतलेले आहेत, त्यांच्याकरवी आम्ही करत आहोत। अमरावतीवरून नाशिककडे गट्टू भरलेल्या ट्रकला रात्री 3 वाजताच्या दरम्यान मूर्तिजापूर जवळील नवसाड फाट्यानजीक अचानक आग लागली। यावेळी राष्ट्रीय महामार्गावर भीषण आगीचे दृश्य निर्माण झाले। धगधगत्या आगीमुळे संपूर्ण महामार्ग हादरून गेला आणि परिसरात एकच धावपळ उडाली। ट्रकच्या इंजिनमधून लागलेल्या आगीत काही क्षणातच ट्रक जळून खाक झाला। या ट्रकमधील अंदाजे 3 लाख रुपयांचे गट्टू आणि 20 लाखांचा ट्रक आगीत भस्मसात झाला। यावेळी ट्रकमधून उठलेल्या धुरांच्या लाटांमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या आग लागल्याच्या घटनेबाबत अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली होती, परंतु अग्निशमन दलाची गाडी वेळेवर न पोहोचल्याने ट्रक पूर्णतः जळून खाक झाला। प्रशासनाच्या या हलगर्जीपणावर स्थानिकांनी संताप व्यक्त केला। माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रक मालकांचे मोठे नुकसान झाले। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 9075012854 7020 598398। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत।
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिला लोणची बनवण्याच्या कामात गुंततात। या दिवसात लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्या शहरात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या आहेत। विकत घेतलेल्या कैऱ्या विक्रेते कापून देतात। शहरातील जनता भाजी बाजार, गांधी चौक परिसरात आंबे फोडणीत व्यस्तता दिसते। तर लोणचे बनवण्यासाठी कच्च्या कैरीची विक्री शहरात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे। मे महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यात कैऱ्यांची आवक होते। कच्च्या कैऱ्यांचे तयार केलेले लोणचे लोक साठवून ठेवतात आणि वर्षभर खातात। कच्च्या आंब्यांपासून बनवलेल्या लोणच्याची चव दुकानात आणि बाजारात मिळणाऱ्या रेडीमेड लोणच्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी असते, कारण या लोणच्यांमध्ये कोणतेही बाह्य रसायन मिसळले जात नाही। फक्त त्यासाठी वापरलेले मसाले त्यात मिसळले जातात। गेल्या अनेक वर्षापासून गांधी चौकात या हंगामात कापलेले आंबे विकणाऱ्या व्यक्तीने सांगितले की आम्ही शहरातील लोकांना लोणचेयुक्त आंबे विकतो। सध्या कच्चा आंबा त्यांच्या गुणवत्तेनुसार विकला जात आहे। कच्चा आंबा 40 रुपये किलोने विकला जात आहे। 70 ते 80 प्रति किलो लोणच्यासाठी कैऱ्या तोडण्यासाठी विक्रेत्याला जादा पैसे मोजावे लागतात। हा विक्रेता दररोज 1 क्विंटल कच्च्या कैऱ्या विकतो। आंब्याबरोबरच लोकांना कैरीचे लोणचेही खूप आवडते। 100 रुपये प्रति किलो दराने त्याची विक्री होत असून ती खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी होत असते। उन्हाळ्यात कडक ऊन असताना रात्री पाऊस पडत असल्यामुळे हवामानात झालेल्या बदलामुळे शहरात व्हायरल तापाचा प्रादुर्भाव वाढला आहे। त्यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे। शहरात व्हायरल तापाचा प्रादुर्भाव वाढला आहे। व्हायरल फीवरमुळे सरकारी रुग्णालयासह सर्व खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी दिसत आहे। डॉक्टरांच्या मते यावेळी व्हायरल तापाच्या रुग्णांना बरे होण्यासाठी जास्त वेळ लागत आहे। साधारणपणे व्हायरल इन्फेक्शन ठीक होण्यासाठी 3 ते 5 दिवस लागतात, परंतु यावेळी बरे होण्यासाठी सरासरी 8 दिवस लागत आहेत। अशा परिस्थितीत रुग्णांना औषधांसोबतच आराम करण्याचा सल्लाही दिला जात आहे। व्हायरल इन्फेक्शन जास्त काळ टिकल्यामुळे लोक थकव्याची तक्रारही करत आहेत। रुग्णांमध्ये सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणेही दिसत आहेत। अशा परिस्थितीत थंड पेय घेणे टाळा, ताजे आणि गरम अन्न खा, ताप बरा होईपर्यंत आराम करा असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। पातूर तालुक्यातील अंबाशी, चाणी, मलसूर, मालेगाव परिसरात 20 मे रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे भुईमूग, तीळ आणि पालेभाज्या आणि कांद्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच आंबा आणि लिंबू पिकांनाही फटका बसला आहे। अकोला जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात येणाऱ्या अंबाशी, चांदणी, आलेगाव, सायवणी या गावांमध्ये अवकाळी पावसामुळे झाडे उन्मळून पडली असून घरांचेही मोठे नुकसान झाले आहे। पावसामुळे भुईमूग, तीळ, कांदा, ज्वारी, आंबा आणि लिंबू बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे। अंबाशी गावातील नागरिक या गोष्टीने हैराण झाले आहेत की रात्रभर वीज पुरवठा खंडित होऊनही महावितरणचा एकही कर्मचारी गावात पोहोचला नाही। नागरिकांनी महावितरण कार्यालयात तक्रार केली आहे, परंतु महावितरणाचा कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी गावात न आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यावर्षी दरवर्षी भुईमुग पेरत असतो, पण यावर्षी काय झालं, भुईमुग पेरला होता माझा 2 एकर आहे। म्हणजे आता अवकाळी पाऊस येऊन राहिला ना, त्याच्यामुळे ह्या शेंगांचं खूपच नुकसान झालेलं आहे। ह्याची शेंगा यांना अक्षरशः बुरशी लागलेली आहे। दरवर्षी समजा पाऊस उशिरा येतो, त्यामुळे आमचं काही नुकसान होत नाही, पण यावर्षी पावसाने खूपच म्हणजे सतत पाऊस येऊन राहिला असल्यामुळे हा बुरशी आलेली याला मार्केटमध्ये भाव मिळत नाही आणि कोणी म्हणजे घेणारही नाही जास्त, त्यामुळं आमचं खूप नुकसान झालेलं आहे। वाशिम ग्रामीण पोलिसांनी तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीवर आर्म ऍक्ट अंतर्गत कारवाई केली आहे। पोलिसांनी आरोपींकडून एक धारदार तलवार जप्त केली आहे। वाशिम ग्रामीण पोलिसांनी वाशिममधील केकत उमरा गावात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई केली आहे। त्याच्याकडून एक मोठी तलवार जप्त करण्यात आली असून विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीचे नाव विकास पट्टेबहादूर असे आहे। वाशिम ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली होती की ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या केकत उमरा गावात एक व्यक्ती हातात तलवार घेऊन दहशत माजवत आहे।
माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि विकास पट्टेबहादूर वय 35 याला अटक करून त्याच्याकडून तलवार जप्त केली। आरोपी विरुद्ध वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम ग्रामीणच्या ठाणेदार श्रीदेवी पाटील, हेड कॉन्स्टेबल प्रशांत अंभोरे, पोलीस कॉन्स्टेबल गौरव भोबरे, विठ्ठल अखंड आदींनी केले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। शेकडो टन रेशनचा गहू पाण्याने भिजला, ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे गव्हाची नासाडी। राज्यात रेल्वे तिकिटांचा काळा बाजार, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरातून दोघांना अटक। अकोला महापालिकेची सत्ता टिकवण्याचे भाजप समोर आव्हान, शहरातील राजकीय वातावरण तापू लागले, पक्षीय बैठकीवर भर। 3 दिवसात 2.47 कोटींची रोकड जप्त, मलकापूर शहर व ग्रामीण पोलिसांची कारवाई। धगधगत्या ट्रकने हादरला महामार्ग, गट्टू वाहून नेणारा ट्रक आगीच्या भक्षस्थानी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड।